मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसात पडला. अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा. देवेंद्र फडणवीस. मुंबईत एका महिन्यात होणारा पाऊस गेल्या 4 दिवसांमध्येच पडलेला आहे. त्यामुळे मुंबईत एवढी हानी झाल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. राज्यात अतिवृष्टीच्या अनुषंगाने 8 जुलैपर्यंत चिंता करण्याची परिस्थिती आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयातील आपत्ती निवारण व्यवस्थापन कक्षात जाऊन मुख्यमंत्र्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी मुंबईबाबत बोलताना सांगितलं की मुंबईत सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून समुद्राला भरती येणार आहे. या काळात मुसळधार पाऊस झाल्यास काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच या काळात 60 ते 70 किलोमीटरच्या वेगानं वारे वाहतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. गोवा मुंबई महामार्गावर कशेडी येथे अख्खा डोंगर कोसळून खालेला आहे. तो ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे. अभूतपूर्व पावसामुळे या मार्गावर 8 ठिकाणी दरड कोसळली. हा सगळा ढिगारा बाजूला करून मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळली, त्यामुळे 100 टन ढिगारा रस्त्यावर आला. ही दरड अशा भागात कोसळली आहे की जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नव्हती. आत्तापर्यंत जवळपास 70 टन ढिगारा हटवण्यात आलेला आहे. उर्वरित ढिगारा हटवून पुणे मुंबई महामार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवरून पुण्याकडे जाण्याच्या मार्गावरील 3 लेन सुरू आहेत, तर मुंबईकडे येणारी एकच लेन सध्या सुरू आहे. पुढील काही तासात वाहतूक पूर्ववत होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय साताऱ्यातही अतिवृष्टी झालेली. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरू आहे. 8 तारखेपर्यंत लक्ष देण्यासारखी परिस्थिती आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाईड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे. आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाईड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे. आता हायवे कसा सुरू करता येईल किंवा पूर्ण क्षमतेने कसा तो करता येईल याकडे एक मेजर लक्ष देणं चाललं आहे. मुंबई पुणे जो आपला आहे त्याच्यावर तर आपल्याला कल्पना आहेच. त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 100 टन मलबा हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड झालेला आहे. आणि अशा भागात झाला आहे की ज्या ठिकाणी साधारणपणे यापूर्वी कधी होत नाही अशा भागामध्ये हा लँडस्लाईड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यातलं जवळपास 70 टन मलबा हा काढून टाकण्यात आलेला आहे. आता पुण्याकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावर 3 लेन सुरू आहेत, पण मुंबईकडे यायच्या मार्गावर एकच लेन चाललेली आहे. पण पुढच्या 1.5 तासामध्ये यातला बराचसा पार्ट रिस्टोर करायचा अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे. शिवेंद्रराजे आपले जे मिनिस्टर आहेत ते देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सगळ्या टीम ज्या आहेत त्या अत्यंत वेगानं त्या ठिकाणी काम करतायत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.